आपण वचनामध्ये जाऊया, प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्याजवळ येतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा तुझी कृपा आमच्यावर नवीन केलीस. आणि पिता खरोखर तू म्हटलंस सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. पिता आज तुझ्या वचनाने सर्व बंधनं नष्ट केली, सर्व शाप तू तोडलेस. आलेल्या प्रत्येक तुझ्या लेकरांना आशीर्वादाने भरलंस, प्रत्येकाला आरोग्याने भरलंस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद देतो. पिता प्रत्येकाचा अंतःकरण सुपीक जमिनीप्रमाणे केलंस. प्रत्येकाला ऐकणारे कान आणि समजणारे अंतःकरण दिलंस. आम्ही धन्यवाद देतो. या वचनाविरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट आत्म्यांना सैतानाच्या शक्तींना पाप देतो. आणि या जागेमध्ये पिता मी पूर्णपणे तुझं राज्य जाहीर करतो. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. पियानो बायबल सांगतं, येशू बोलला ना, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. हालेलुया. खरं पियानो सर्वात महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? आपल्याला जीवन देण्यासाठी, आपल्याला आरोग्य देण्यासाठी, आपल्याला शांती देण्यासाठी. येशू यासाठी आला. तुम्हाला माहिती आहे, त्या प्रभू येशूनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी है ना, आपल्या जीवनामध्ये जे सर्व बंधन, शाप, जे सर्व संकट, प्रॉब्लेम होते. आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण ही समजून घेऊया. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक संकट, प्रत्येक प्रॉब्लेम हे कशामुळे? तुम्हाला माहिती आहे काय? कारण प्रत्येक माणसाने पाप केलेले आहे. बायबल सांगते या जगातील प्रत्येक माणूस पापी आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. पापामुळेच या जगामध्ये आजार आले. पाप केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये गरिबी आलेली आहे. पाप केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये अशांती आणि दुःख आलेले आहे की नाही? तर सर्व मानव जातीच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम आहेत, इवन मरण, हे पापामुळे आलेले आहे की नाही? तर प्रत्येक वाईट गोष्ट या जगामध्ये का आली? पापामुळे. पाप म्हणजे काय? देव जे सांगतो त्याच्या उलट करणं, देवाच्या आज्ञा न पाळणं. आणि माणूस आज दिवसेंदिवस काय करत आहे? देव जे सांगत आहे त्याच्या उलट करत आहे, लबाडी करत आहे, चोरी करत आहे, मारामारी करत आहे, भांडण करत आहे, व्यभिचार करत आहे, सर्व वाईट गोष्टी करत आहे. आणि जसं माणूस जास्त आणि जास्त लबाडी करत आहे, चोरी करत आहे, वाईट गोष्टी करत आहे, काय होतंय? माणूस जे पेरतो ते कापणी करतो. या जगामध्ये जे सर्व दुःख आहे याचं कारण अनेक लोक काय करतात? देवाला दोष देतात. देवाने असं केलं, देवाने तसं काय केलं. नाही प्रियांनो, देवाला दोषी देऊन फायदा नाही. देव कोणतीच वाईट गोष्ट करत नाही. देव हा नेहमी चांगला आहे. हालेलुया, हालेलुया. देव हा नेहमी चांगलीतले त्याची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये चांगलं आणि चांगलं व्हावं. हालेलुया. देवाची आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे ना, महत्वाची गोष्ट आपण ही समजून घेऊया. देव हा नेहमी चांगलं करतो आणि सैतान हा वाईट करतो. बायबल मध्ये म्हटलं, चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करायला. चोर सैतान येतो आजार घेऊन, शाप घेऊन, गरिबी घेऊन, मरण घेऊन, है की नाही? पण प्रियांनो, हालेलुया, बायबल सांगतं, येशू ख्रिस्त असं बोलतो ना, मी यासाठी आलो की पापामुळं, आता बघा, पापामुळं, कशामुळं? पापामुळं सैतानाला जो अधिकार मिळालेला आहे, पाप केल्यामुळं सैतानाला काय मिळालेला आहे? अधिकार. कशाचा? आजार आणण्याचा, दुःख आणण्याचा, मरण आणण्याचा, शाप आणण्याचा. पण येशू ख्रिस्त आला, हालेलुया, जे पाप आहे ते पापच नष्ट करा. हालेलुया, हालेलुया. तो येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. पृथ्वीवर येऊन तो आपल्यासाठी माणूस बनला, दास बनला आणि दास बनून त्याने आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला, त्याचं बलिदान केलं, त्याचं मोलवान रक्त सांडलं. हालेलुया, हालेलुया. त्याने त्याच्या रक्ताचा एक थेंब सांडला.
तो आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर मरण पावला. हालेलुया. प्रियांनो, त्याला हे सर्व करायची गरज नव्हती. हालेलुया. त्याला काय गरज होती स्वर्ग सोडून या पृथ्वीवर यायची? काहीच गरज नव्हती. स्वर्गामध्ये लाखो करोडो देवदूत त्या परमेश्वराची आराधना आणि महिमा करत होते. हालेलुया. पण प्रियांनो, त्याने स्वर्गातून तुमचं आणि माझं दुःख बघितलं, आपले आजार बघितले, आपले संकट बघितले, समस्या बघितल्या, आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याने बघितलं, जर हे पापामध्येच राहिले शेवटी हे नरकामध्ये जातील. त्या नरकामध्ये युगानुयुग जळत राहतील आणि त्या नरकातून यांना कधीही मुक्ती भेटणार नाही. हालेलुया. आणि म्हणून तो येशू, म्हणून बायबलमध्ये म्हटलं ना, देव प्रीती आहे. आणि प्रीती किती अद्भुत प्रीती आहे. हालेलुया. देवाची प्रीती अशी आहे की त्या देवाने त्याच्या प्रीतीमुळे काय केलं, आपल्या सर्वांसाठी त्याचा जीव दिला. ज्या पापामुळे आपण मरायला पाहिजे होतो क्रूस खांबावर आणि नरकामध्ये जायला पाहिजे होतो, पण त्या प्रभू येशूनी आपलं सर्व पाप त्याने स्वतःवर घेतलं त्या क्रूस खांबावर. हालेलुया. आपले हात पाप करतात म्हणून त्याच्या हातामध्ये खिळे ठोकले, आपले पाय पापाच्या मार्गामध्ये जातात म्हणून त्याच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, आपलं मन वाईट विचार करतो म्हणून त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट रोवण्यात आला. त्यांनी त्याच्या रक्ताचा एक एक थेंब तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांगितलं. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, ती पूर्ण किंमत भरली आपल्याला सर्व पापातून मुक्त करण्याची, सर्व शापातून मुक्त करण्याची, सर्व आजारातून मुक्त करण्याची येशूने किंमत भरली. हालेलुया. हालेलुया. तो मेला, पण मेलेला राहिला नाही. आपल्याला माहिती आहे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि आज देखील तो येशू शरीरामध्ये जिवंत. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रियांनो, त्या येशूवर, हालेलुया, आपले सर्व पाप क्षमा होतात. हालेलुया. त्याच्या रक्ताच्या द्वारे काय होतं, आपले सर्व पाप क्षमा होतात. आणि ज्यावेळेस आपले पाप क्षमा होतात, सैतानासाठी जो रस्ता होता तो बंद होऊन जातो. हालेलुया. जो चोर येत होता घात, हत्या आणि नाश करण्यासाठी, कशामुळं? पापामुळं. पण आता येशूच्या रक्तामुळं तो रस्ताच बंद झाला. जर तुम्ही येशूच्या रक्तावर विश्वास ठेवता, हालेलुया, त्या रक्तामुळं आपले सर्व पाप क्षमा झाले. बायबल सांगते ना, येशूच्या रक्ताने आपण निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र बनलेलो. जोरात टाळ्या वाजवून आपण प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. ओ ग्लोरी. हालेलुया. आपण किती स्तुती केली तरी कमी आहे. आमेन. हालेलुया. आणि बरोबर आपण त्या स्वर्गामध्ये युगानुयुग त्या परमेश्वराची जो कोकरा, ज्याला आपल्यासाठी वधण्यात आलं. हालेलुया. योहान बोलतो, मी स्वर्गामध्ये बघितलं एक कोकरा होता, आणि तो कोकरा असा होता की जसं त्याला वधण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासमोर सर्व वडील, सर्व देवदूत ते गुडघ्यावर आले आणि त्याची स्तुती करायला. आमेन. प्रियांनो, आपण पण त्या प्रभू येशूची युगानुयुग स्तुती करणार, ज्या कोकऱ्याने आपल्यासाठी त्याचा जीव दिला की आपण त्या नरकातून, त्या पापातून मुक्त व्हावं. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, प्रभू येशूने आपल्याला इतके, अशी आजची जी सभा आहे, तुम्हाला माहिती आहे आजची सभा कोणती सभा आहे? आजची सभा आहे ना, आशीर्वाद आणि आरोग्य सभा. हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशूने आपल्याला खूप आशीर्वादित केलं ना. आपण एक वचन वाचूया ना. आपण जर इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूया. इफिस 1:3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन.
बायबल सांगतं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व बोला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद, किती आशीर्वाद, सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं आहे. हालेलुया ना. आणि म्हणून इथं 4थं वचन असं म्हटलं ना, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे. हालेलुया. बायबल सांगतं आपण त्या देवपित्याच्या समक्षतेत कसे आहोत, पवित्र व निर्दोष. कशामुळं? येशूच्या रक्तामुळे, येशूच्या बलिदानामुळे, येशूच्या पुनरुत्थानामुळे. हालेलुया. आपण आता नीतिमान बनलो आहोत. आमेन. आणि आपण आशीर्वादित बनलेलो आहोत. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहितीये इथं बायबल सांगतं आपल्याला किती सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला काय केलेले, ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला माहितीये, या जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनावर असतो. आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे, परमेश्वराचा. खूप अद्भुत साक्ष दिली ना आज आंटींनी, की त्या बोलल्या माझ्याकडे पैसे नाही, तर मी बोललो माझ्याकडे देव आहे. पैसे फेल होतात पण देव कधीच फेल नाही. हालेलुया. आहे की नाही? म्हणून पैशापेक्षा जास्त नाही, येशूकडे बघण्याची जास्त गरज आहे. जे येशूकडे बघतात ना पियानो, ते नेहमी विजय होतात. म्हणजे पैशाकडे बघतात ना, पियानो पैसा प्रत्येक वेळेस अनेकदा फेल होतो पैसा. हालेलुया. पण येशू कधीच फेल होत. आमेन. हालेलुया. आणि म्हणून पियानो आपल्याला नेहमी येशूकडे बघायचंय. आशीर्वाद हे केवळ इथं जसं आपण म्हटलं ना, ख्रिस्तामध्ये आपल्याला काय सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. आपण एक वचन वाचूया ना, जर आपण नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 22 वचन, नीतिसूत्र 10:22. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. सर्वजण बोलूया, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. तर प्रियांनो, मी तुम्हाला म्हटलं ना, सर्वात महत्वाची गोष्ट काय, परमेश्वराचा आशीर्वाद. पण हा आशीर्वाद, आता महत्वाची गोष्ट, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हालेलुया. आपण इफिसकरास पत्र 1 अध्याय 3 वचनामध्ये बघितलं की त्या देवाने आपल्याला स्वर्गातील किती आशीर्वाद, सर्व आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले. याप्रमाणे आपण त्याच्या उपस्थित कसं असावं, पवित्र व निर्दोष. आशीर्वाद हे फक्त नीतिमान माणसांना मिळतात. देव पापी लोकांना आशीर्वाद नाही देऊ शकत. पापी लोकांना पापाचं वेतन मरण मिळणार. पापी लोकांना आजार भेटणार आहे, पापी लोकांना दुःख भेटणार आहे. जर तुम्ही अनुवाद याचा 28 अध्याय जर बघितला की तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळं तू ज्या ज्या कामामध्ये हात घालशील त्यामध्ये तुला अपयश मिळेल. आजार तुझ्या मागे लागल, शाप तुझ्या मागे लागल, तुझे शत्रू तुला गाठतील. कारण माणूस ज्यावेळेस पापामध्ये आपले जीवन जगतो, देवाच्या वचना विरुद्ध आपले जीवन जगतो, जो एकच खरा देव ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली त्याला नाकार देतो आणि दगडा धोरण्यासमोर झुकतो. प्रियांनो, तुम्हाला माहिती, ज्यावेळेस ना एक माणूस जो खरा जिवंत देव ज्याला सोडतो त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला, त्याच्या जीवनामध्ये दुःखाची शृंखला सुरू होते. त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही, त्याच्या जीवनामध्ये शाप येतो. हालेलुया. पण खरोखर किती अद्भुत ही गोष्ट आहे की आपल्याला सर्व पापातून मुक्त करण्यासाठी येशूने मोठी किंमत भरली.
हालेलुया, हालेलुया. आता पापामध्ये राहण्याची गरज नाही. प्रियांनो, जरी आपण पूर्वी पाप केला असेल, आपण सर्वांनीच पाप केलेले, पण ज्या वेळेस आपण येशूवर विश्वास ठेवला, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवला, येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला, येशूच्या रक्तामुळं, त्याच्या पुनरुत्थानामुळं, जसं आपण आता वाचलं, आपण पवित्र, निष्कलंक व निर्दोष बनलो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून इथं आपण पाहतो ना, जो परमेश्वराचा आशीर्वाद मिळण्याचे आपण हकदार आहोत. हा आपला हक्क आहे. काय आपला हक्क आहे का? कारण आपण येशूवर जे येशू मध्ये, आता आशीर्वाद हे फक्त ख्रिस्तामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. अनेक लोक बोलतात मला येशूवर विश्वास ठेवायचा नाही, मी चर्च मध्ये येतो, पण माझ्यासाठी प्रार्थना करा की मला आरोग्य मिळावं, माझ्यासाठी प्रार्थना करा की माझं भूत निघून जावं, माझ्यासाठी प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये बरकत यावी, पण मी येशूवर विश्वास ठेवणार नाही, पण प्रार्थना करा माझ्यासाठी. ठीक आहे, आम्ही प्रार्थना करू, पण आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही. पण एक गोष्ट मी सांगल, हालेलुया, जे लोक अंतःकरणापासून प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, हालेलुया, त्यांना मागायची पण गरज नाही, मागायची गरजच नाही. हालेलुया. आपण ऑलरेडी आशीर्वादित झालेलो. ते म्हणतात ख्रिस्तामध्ये आपण आशीर्वादित आहोत. आमेन. हालेलुया. या जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय? या जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रभू येशूवर विश्वास ठेवणं, आपलं पाप कबूल करून सोडणं, पश्चाताप करणं. हालेलुया. कारण पापामुळे दुःख आलं, पुन्हा आपण तेच पाप करत राहिलो तर काय सेन्स आहे का त्याच्यामध्ये? हालेलुया. आणि म्हणून पियानो आपलं पाप कबूल करून सोडून द्यायचंय आणि येशूवर अंतःकरणापासून विश्वास ठेवायचा, पूर्ण अंतःकरणापासून. हो येशू, मी तुझ्यावर विश्वास. आणि त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? आशीर्वाद आपल्या जीवनावर येतो. आणि ज्यावेळेस आशीर्वाद येतो, इथे बायबल सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. इथं बायबल सांगते प्रियांनो, ज्या वेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, हालेलुया, ज्यावेळेस आपण आपले जीवन देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी ना आपण स्वतःचं समर्पण करतो. आता हे समर्पण करणं पण खूप गरजेचं आहे. आता येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त विश्वास ठेवणंच नाही, पण येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या जीवनाचं समर्पण करणं की हो येशू, तू माझा प्रभू आहेस, इथून पुढे मी सैतान जे सांगतो ते करणार नाही, तर तू माझा मालक आहेस, तू जे सांगशील ते मी करल. त्याला बोलतात विश्वास. हालेलुया. काय विश्वास आहे? इथून पुढे मी माझ्या मनाप्रमाणे करणार नाहीये, माझ्या इच्छेप्रमाणे करणार नाहीये, तर प्रभू येशू तू जे सांगशील तुझ्या इच्छेप्रमाणे मी माझं जीवनामध्ये करणार. आमेन. हा खरा विश्वास. हालेलुया. कारण बायबलमध्ये असं म्हटलं ना, विश्वास ठेवून जो कृती करत नाही, जो हा बोलतो मी विश्वास ठेवला, पण जो कृती करत नाही, तर बायबल काय सांगतं त्याचा विश्वास कसा आहे? निष्क्रिय. भूत पण विश्वास ठेवतात ना. बायबलमध्ये काय म्हटलं? भूत पण काय करतात? देवावर अंथरथर कापतात. बायबलमध्ये याकोबाच्या पत्रामध्ये भूतांसारखा विश्वास ठेवू नका. भूत कसा विश्वास ठेवतात? हा देव आहे, पण ते त्यांचं पाप करणं, लबाडी करणं, चोरी करणं, भांडण करणं, व्यभिचार करणं सोडत असा विश्वास काहीच कामाचा. हालेलुया. खरा विश्वास काय करतो? आपल्या जीवनामध्ये
परिवर्तन आणतो, अंतःकरण बदलतो, आपलं बोलणं बदलतं, आपलं चालणं बदलतं, आपले जीवन बदलतं. हालेलुया. म्हणून येशू बोलला, तुम्ही त्याच्या फळांवरून त्यांना ओळखाल. आणि मग म्हणून प्रियानो, ज्या वेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, आपण काय बोलतो, इथून पुढे प्रभू येशू, मी तुझ्या इच्छेप्रमाणे माझं जीवन जगणार आहे. मला काय वाटतं माझ्या इच्छेप्रमाणे नाही. सैतानाचे पूर्वी, येशूवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण लबाडी करत होतो, चोरी करत होतो, सर्व वाईट गोष्टी करत होतो, सैतानाच्या इच्छेप्रमाणे करत होतो. पण आता येशूवर विश्वास ठेवल्यावर आपण काय बोलतो, नाही, आता मी माझ्या मनाप्रमाणे नाही, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, पण येशू तुझ्या इच्छेप्रमाणे मी करणार. आमेन. तर तुम्हाला माहिती आहे, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आशीर्वाद येण्यासाठी. पहिली गोष्ट आपण काय पाहिलं, येशूवर विश्वास. पण हा विश्वास म्हणजे काय आपण बघितलं. विश्वास म्हणजे काय, त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी स्वतःचं समर्पण करणं. आणि जे त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी स्वतःचं समर्पण करतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद कार्य करायला. परमेश्वराचे आशीर्वाद काय व्हायला लागतात. बघा, आपण जर स्तोत्र संहिता 100, आपण एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता 128 आणि यावेळेस आपण 1 पासून ते 4 पर्यंत वचन वाचूया. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या मासघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. सर्वजण बोला, परमेश्वराचे भय धरणाऱ्या, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. स्त्रीला पण. पण महत्वाची गोष्ट काय आहे, परमेश्वराचे भय. मी काय म्हटलं, म्हणून विश्वास म्हणजे फक्त हा मी विश्वास ठेवला. विश्वास तर भूत पण ठेवतात. तो भूतासारखा विश्वास ठेवून फायदा नाही. हालेलुया. प्रियांनो, विश्वास म्हणजे काय, विश्वास म्हणजे हा परमेश्वर मला पाहते. हालेलुया. जरी कोणता माणूस तुम्हाला पाहत नाही, पण येशू तो देव पिता प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला पाहतो. हालेलुया. आहे की नाही. काय लोक फक्त माणसांनाच घाबरले, ह्याला दिसल, त्याला दिसल. ह्याने मला बघितलं तंबाखू खाताना, त्याने मला बघितलं आता. त्याने बघितलं मला डान्स करताना पिक्चरच्या गाण्यावर. ओके, फक्त माणसांना ठीक आहे, माणसांनी बघितलं, कोणीतरी बघितलं, हा, आणि देवाने नाही बघितलं. माणसांना काय घाबरत. अरे देवाला घाबरा. हालेलुया. देव पाहते ज्यावेळेस तुम्ही ती वाईट गोष्ट करते. हालेलुया. आणि मग म्हणून बायबलमध्ये काय म्हणतात, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय, दुष्कर्माचा द्वेष करणे होय. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय, तुम्हाला माहिती, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर्वांसमोर तर आपण चांगलं वागतो, पण तुम्ही एकटे असताना कसं वागता हे महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये एकटे, तुम्हाला कोणच बघत नाही, तुम्ही काय करताय, कसं वागताय. हालेलुया. सर्वांना दाखवण्यासाठी तर अनेक जण वागतात, पण घरामध्ये कसं वागताय, घरामध्ये येशूने बघत आहे. हालेलुया. मग ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आणि त्याच्यावर तुमचे आशीर्वाद अवलंबून आहे. तुम्ही एकटा असताना कसं वागता.
अनेक लोक देवाला दोष देतात. का नाही. हालेलुया प्रियानो, हालेलुया. देवाला दोष देऊ नका. हालेलुया. आहे की नाही? आपल्या जीवनामध्ये जर अशी कोणती गोष्ट परमेश्वराला आवडत नाही, कबूल करा आणि सोडून टाका. आमेन. तर विश्वास ठेवणं, येशूवर विश्वास ठेवणं, त्याचा अर्थ काय? त्याच्या मार्गांमध्ये चालण्यासाठी स्वतःचं समर्पण. म्हणून इथं म्हटलं ना, जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच, सर्वच बोला, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य. हा जो शब्द धन्य, या धन्य शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला? आशीर्वादित. काय? आशीर्वादित. काय तो माणूस? धन्य म्हणजे आशीर्वादित. हालेलुया. आणि आशीर्वाद म्हणजे काय माहिती तुम्हाला? आशीर्वाद म्हणजे यश मिळविण्याचं सामर्थ्य. कारण ज्यावेळेस परमेश्वराचा आशीर्वाद येतो, ज्यावेळेस आपण धन्य बोलतो, इथं काय म्हटलं? तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. काय म्हटलं? तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू काय होशील? सुखी होशील. देव सुख देणार आहे. आणि अरे देवाकडे जास्त जवळ नाही जायचा, लांबूनच करायचं देवाला, कटून जायचं पण लांबूनच. हॅलो, का? कारण देवाच्या जवळ गेलं ना मग खूप दुःख येतं जीवनामध्ये. अशा खोटे समज, खोटे विचार सैतानाने काय केलेले या जगामध्ये पसरवून ठेवलेले. पण प्रियांनो, तुम्ही आणि मी आपण समजून घेऊया. बायबल सांगतं तुम्ही जितकं देवाच्या जवळ याल, हालेलुया, इथं बायबल सांगतं तू काय होशील? सुखी होशील. इतकंच नाही, इथं म्हटलं तुझे कल्याण होईल. परमेश्वर काय करेल त्या माणसाचं? कल्याण म्हणजे माहिती तुम्हाला काय? पूर्ण जीवन. आता सुख हे वेळेसाठी असतं ना, काही क्षणापुरतं, पण कल्याण म्हणजे पूर्ण आयुष्याचं कल्याण. पूर्ण आयुष्य हे चांगलं. परमेश्वर काय करणार आहे? पूर्ण आपलं आयुष्य आशीर्वादित करणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, जसं आपण बघितलं ना, की हे जे परमेश्वराचे आशीर्वाद आपण बघितलं, येशूवर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, ज्यावेळेस आपण त्याच्या मार्गाने चालण्याचा काय करतो? निश्चय करतो. आपण काय निश्चय करतो? हा, मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझं जीवन जगणार आहे. हालेलुया. जो काय करतो? जो परमेश्वराचं भय धरितो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहितीये, जसं आपण बघितलं, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. आणि परमेश्वराची जी समृद्धी आहे, हालेलुया, ही फक्त पैशापुरतीच मर्यादित नाही. परमेश्वर ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये समृद्धी देतो, तो आपल्याला सर्व गोष्टींमध्ये समृद्धी देतो. हालेलुया. पण हा, त्याच्यामध्ये पैसा पण इन्क्लूड आहे. परमेश्वर काय करतो? त्याच्या लेकरांना पैशामध्ये पण बरकत देतो. हालेलुया. हालेलुया. है ना? परमेश्वर त्याच्या लेकरांना पैशामध्ये देखील बरकत. परमेश्वराचे ज्यावेळेस आशीर्वाद येतात, हालेलुया ना, आशीर्वाद म्हणजे काय? यश मिळविण्याचं सामर्थ्य. आपण बघितलं परमेश्वराचा आशीर्वाद काय करतो? समृद्धी देतो. आपण बघितलं जो माणूस, ज्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो, तो काय होईल? तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल. हालेलुया. है की नाही? पण आता सर्वात महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ना, तुम्हाला माहितीये, आपण आता बघितलं ना, आशीर्वाद आला तरच काय होणार आहे? समृद्धी येणार आहे. पण समृद्धी येणार इतकंच नाही, आपण बघितलं काय होणार आहे? सुखी होणार आहे. आणि काय होणार? कल्याण होणार. सर्व बोला, परमेश्वराचा आशीर्वाद
समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला सुखी करतो. परमेश्वराचा आशीर्वाद आपलं कल्याण करतो. हालेलुया, हालेलुया, आमेन. है ना? पण आता सर्वात महत्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, हा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हा आशीर्वाद, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये हा आशीर्वाद कार्य करत आहे, आशीर्वाद काय करत आहे? कार्य करत आहे. कन्सिस्टंटली रोज हा आशीर्वाद कार्य करत आहे. त्यावेळेस काय होतं? आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढत जाते. आपल्या जीवनामधलं सुख आणि कल्याण वाढत जाते. हालेलुया. मग हा आशीर्वाद म्हणजे काय? आता आपण एक तर बघितलं की हा आशीर्वाद कसा येतो? ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास करतो. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो ना, जुन्या कराराचं खूपदा बघितलं, पण आता आपण त्याला पर्याय नाही. देवाने अब्राहमाला काय केलं? आशीर्वादित केलं. हालेलुया. कसं आशीर्वादित केलं? उत्पत्ती याचा उत्पत्तीचं पुस्तक, आणि यावेळेस आपण एक महत्वाचं वचन वाचूया. ओके, तर प्रियानो, आपण ते वचन काढूया ना. ज्यावेळेस इसाकाला पत्नी मिळविण्यासाठी 24, माझ्या बायबलमध्ये 24 अध्यायच नाही, 24 अध्यायच नाही. ओके, उत्पत्ती याचा 24 अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 34, 35 आपण वचन वाचूया. 34 आणि 35. तो म्हणाला, मी अब्रामाचा सेवक आहे. परमेश्वराने माझ्या घराचे फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिले आहेत. 36. माझ्या धनाची बायको सारा हिला वृद्धकाळी त्यापासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. हालेलुया. बायबल सांगतं, परमेश्वराने माझ्या धनाचे फार कल्याण केले आहे ना. हा जो एक दास होता, एलियाजर, अब्राहमाचा दास, तो काय बोलतो? परमेश्वराने माझ्या धनाचे, सर्वजण बोला, फार कल्याण केले आहे. आपण आता बघितलं, परमेश्वराचा आशीर्वाद काय करतो? आपल्याला काय देतो? समृद्धी देतो. दुसरी गोष्ट सुख. तिसरी गोष्ट कल्याण. इथं काय म्हटलं? परमेश्वराने अब्राहमाला काय केलं? धन्याचं काय केलं? फार. आता कल्याण नाही, फार कल्याण. आता डिग्रीज वाढत नाही का? हालेलुया. परमेश्वर काय करणार आहे? तुमचं कल्याण करणार, इतकं नाही, फार कल्याण करणार. म्हणून जोरे टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही, पुढे काय म्हटलं? तो थोर झाला आहे. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दास, दासी, उंट व गाढवे ही दिली आहेत. हालेलुया. काय केलं परमेश्वराने? अब्राहमाला गुरे, मेंढरे. आता बघा, त्या काळामध्ये गुरे, मेंढर, उंट, गाढवे काय होते? त्यावेळेचे कार,
मर्सिडीज काय होतं, उंट होतं. त्या काळामध्ये काय कारण होते, पण देवाने त्याला काय त्या काळामध्ये जे उत्तमातलं उत्तम होतं ते त्याला दिलं. हालेलुया. इतकंच नाही, त्याला अजून काय दिलं, सोने, रुपे, दास, दासी. तुम्हाला माहिती आहे त्याच्या घरामध्ये किती दास होते, 350. आणि एका राजापेक्षा जास्त त्याला समृद्ध केलं. हालेलुया, हालेलुया. पण इतकंच नाही, परमेश्वराने इतकं अद्भुत कार्य केलं. जो अब्राहम 100 वर्षाचा झाला. किती वर्षाचा? तर एक अशक्य असंभव गोष्ट होती. काय? त्याची बायको 93 वर्षाची म्हातारी होती, तो 100 वर्षाचा होता. आणि त्यावेळेस देवाने त्यांना पुत्र देऊन आशीर्वादित केलं. आता बघा हा आशीर्वाद, हालेलुया. त्याला फक्त सोनं रूप दिलं असतं, तर जर त्याला इसाक दिला नसता तर, हालेलुया. हा ठीक आहे, सर्व दिलं त्याला, सोनं दिलं, चांदी दिला, पण जर त्याला मुलगा दिला नसता तर. म्हणून मी काय बोलतो, जो आशीर्वाद आहे हा फक्त सोनं चांदी इतकंच नाही, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करणार. जिथं पैसा फेल होतो, जिथं माणसाची बुद्धी फेल होती, तिथं देव त्याच्या सामर्थ्याने अद्भुत चमत्कार. हालेलुया, हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, हा जो अब्राहमाला मिळालेला काय आशीर्वाद, हालेलुया, है ना. अब्राहमाला मिळालेला आशीर्वाद, हाच आशीर्वाद देवाने तुम्हाला आणि मला दिला. हा जो आशीर्वाद अब्राहमाला मिळाला, तोच आशीर्वाद त्या परमेश्वराने प्रभू येशूच्या रक्तामुळं, त्याच्या बलिदानामुळं तुम्हाला आणि मला दिला. हालेलुया. तुम्हाला आनंद नाही झाला कोणाला? हालेलुया. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय. आणि यावेळेस आपण 13 आणि 14 वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, सर्वजण बोला, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद, आठवला तुम्हाला आशीर्वाद काय होता? आशीर्वाद, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद काय होता? देवाने काय केलं अब्राहमाच्या जीवनामध्ये? काय केलं? काय केलं? किती कल्याण केलं त्याचं? अब्राहमाचं फार कल्याण केलं. हालेलुया. दुसरी गोष्ट अजून काय केलं अब्राहमाला? वृद्ध काळी पुत्र दिला. त्याला सोने, रुपे, गाढो, उंट, त्याला लागणाऱ्या सर्व गरजा दिल्या. आमेन. हालेलुया. इथं बायबल सांगतं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद, सर्व बोला, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये. पुन्हा एकदा बोला, ख्रिस्त येशू मध्ये. पुन्हा एकदा बोला, ख्रिस्त येशू मध्ये. आता बोला फक्त मध्ये, फक्त मध्ये. कुठे आशीर्वाद? मध्ये. येशूच्या बाहेर नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या जगामध्ये देवापासून
आशीर्वाद मिळण्यासाठी एकच मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही. कोणता बाबा देऊ शकत नाही, कोणता देव देऊ शकत नाही, कोणता माणूस देऊ शकत नाही, कोणच देऊ शकत नाही. देवापासून जो आशीर्वाद आहे त्याला प्राप्त करण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. ख्रिस्त येशू मध्ये. ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. हालेलुया. हा आशीर्वाद, जो आशीर्वाद कुठं कुठं कार्य करत होता, कोणाच्या जीवनामध्ये कार्य करत होता. आशीर्वाद म्हणजे सामर्थ्य, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते कार्य करतं आपल्या जीवनामध्ये. आमेन. आणि ज्यावेळेस ते कार्य करतं त्याचा परिणाम काय होतं, तो माणूस मायनस मध्ये नाही जातो, प्लस प्लस मध्ये जातो. ज्या शाप येतात माणूस मायनस 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 मध्ये जातो. पण ज्याच्यामध्ये आशीर्वाद, हालेलुया, त्याला कधीच कुणाकडे पैसे मागण्याची परिस्थिती येत नाही. मला मदत करा, मी खूप प्रॉब्लेम मध्ये. 100 लोकांना विनंती करावी लागते. पण ज्याच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद आहे, परमेश्वर माझा मेन पाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. ज्याच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येतो, तुम्हाला माहिती आहे देव कुठून पण त्यांना देतो. तो देव आहे, कुठून पण देऊ शकतो. आणि त्यांनी साक्ष दिली आज. हालेलुया. त्यांच्याकडे पैसे नव्हते पण देवाने त्यांना पुरवले. हालेलुया. मग तुम्हाला माहिती आहे हा आशीर्वाद हा कुठे आहे, एकच मार्ग आहे. इथं म्हटलं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद. आशीर्वाद आल्यावर आपण बघितलं समृद्धी, सुख आणि कल्याण. पण आपण बघितलं कल्याण नाही, अब्राहमाच्या जीवनामध्ये फार कल्याण नाही. हालेलुया, हालेलुया. इथं बायबल सांगतं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीय. परराष्ट्रीय म्हणजे काय, तुम्ही आणि मी, आपण परराष्ट्रीय लोक आहोत. हालेलुया. आणि हा आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. सर्व मुला म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे. कशाच्या द्वारे, पुन्हा एकदा बोला, विश्वासाच्या द्वारे. आता बोला, आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला माहिती आशीर्वाद म्हणजे काय, आशीर्वाद म्हणजे काय माहिती तुम्हाला. इथं म्हटलं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. इथं कोमा दिलाय, सेमिकोलन दिले आणि काय म्हटलंय, म्हणजे. आशीर्वाद म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, आशीर्वाद याचा अर्थ काय, म्हणजे या शब्दाचा अर्थ काय. हालेलुया. लिंबू पाणी म्हणजे काय, लिंबू आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि साखर टाक, म्हणजे लिंबू पाण्याचे डेफिनेशन. अशा अनेक डेफिनेशन सांगू शकतो ना. बिर्याणी म्हणजे काय है ना. हालेलुया. पण इथे बायबल मध्ये सांगितलं आशीर्वाद म्हणजे, आशीर्वाद म्हणजे, इथं बायबल सांगतं आशीर्वाद म्हणजे, इथं बायबल सांगतं आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. दुसऱ्या शब्दामध्ये आशीर्वाद म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करणं.
हालेलुया. ज्यावेळेस देवाचा आत्मा, ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य आपण स्वीकारतो, हालेलुया, देवाच्या आत्म्याने आपण रोज भरत जातो. हालेलुया. मी काय म्हटलं म्हणून आशीर्वाद रोज कार्य करतो. ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे, रोज 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 काय परिणाम होतो. हालेलुया. अब्राहमाच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला. ऑफकोर्स आपल्याला विश्वास पण ठेवायचा आहे ना. विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचं अभिवचन मिळावे. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या आत्म्याने भरत जातो, देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने भरतो, विश्वासाने आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो, आपण आशीर्वाद स्वीकार करतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस आशीर्वाद येतो त्यावेळेस काय होतं. समृद्धी. त्यावेळेस काय होतं. सुख. आणि तिसरी गोष्ट कल्याण. पण आपल्या जीवनामध्ये फक्त आशीर्वाद नाही आला, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आलाय. परमेश्वराने काय केलं. अब्राहमाचं कल्याण नाही केलं, त्याचं फार कल्याण केलं. हालेलुया. मग तो आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. कशामुळं. कशामुळं. विश्वासाच्या द्वारे. आमेन. तर प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट ना, आपण बघितलं ख्रिस्त येशू मध्ये आशीर्वाद मिळवण्याचं दुसरं स्थान नाही. आशीर्वाद दुसरीकडून कुठून येत नाही. दुसरीकडे तुम्ही कुठेही गेला तुमच्या जीवनामध्ये शाप येणार. आशीर्वाद फक्त एका जागेमधून येतात, ख्रिस्त येशू मध्ये. येशूवर विश्वास ठेव. पण येशूवर विश्वास ठेवून तिथंच थांबू नका. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर बायबल काय सांगतं ना, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचं अभिवचन. हालेलुया. जितकं तुम्ही पवित्र आत्म्याने भराल, जितकं तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भराल, हालेलुया, काय होणार आहे. तुमचं जीवन आशीर्वादित होणार. आशीर्वादित होणारे म्हणजे काय होणार आहे. समृद्धी. आणि ती समृद्धी फक्त पैशाची सोडून टाका. आपण बघितलं अब्राहमाच्या जीवनामध्ये. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये अद्भुत चमत्कार त्याच्या जीवनामध्ये देवाने केले. आमेन. बरकत पण दिली, सर्व त्याला दिलं. हा देवाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय. परमेश्वराच्या आत्म्याने भरलेलं जीवन जगायचं. आमेन. जर तुम्ही परमेश्वराच्या आत्म्याने भरलेलं जीवन जगता, त्यास काय होतं माहिती तुम्हाला. एक शेवटचं वचन आपण वाचूया. आपण ऍक्च्युली मागच्या आठवड्यामध्ये पेंटिकॉस्ट होता. हालेलुया. काय होता. पेंटिकॉस्ट. पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं. परमेश्वराने काय केलं. देवाच्या लोकांना पवित्र आत्म्याने भरलं. हालेलुया. है ना. आणि इथं बायबल सांगतं, जर आपण यशया 28 आणि 11 आणि 12 वचन वाचलं, इथं बायबल सांगतं, स्तोत्रांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे. काय आहे. विश्रांती आहे. भागलेल्यास विसावा द्या. समोला विश्रांती. समोला विसावा. हालेलुया. पुढे बायबल सांगतं, याने त्यास आराम होईल. समोला आराम. आता तीन गोष्टी आहेत. समोला विश्रांती, विसावा, आराम. विश्रांती, विसावा, आराम. हालेलुया.
आता बघा, ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो, देवाच्या आत्म्याने आपण भरतो, हालेलुया, त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? देवाच्या आत्म्याने ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस आपलं काम करणं बंद होतं. आता तुम्हाला काम करायची गरज नाही, तुम्हाला विश्रांती, तुम्हाला आराम आहे, हालेलुया, आणि तुम्हाला विसावे. आता काम देव करणार, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने काय होईल? हालेलुया. सर्वजण उभा राहा. फायर 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 राबा बा रियांद रोबो सिखेरी यांदा राबा. दोन्ही हात उंच करा. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये उतरव. विश्रांती, फा राबा बा 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 रियांद रेबे, आराम, परमेश्वर विसावा देते. रबा खा रबा रियांदा रबा. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करत. येशूमध्ये, ख्रिस्त येशूमध्ये देवाचा आत्मा, येशूच्या रक्तामध्ये, प्रभू तुझं रक्त मी प्रत्येकावर शिंपडते. इथं आलेल्या प्रत्येकावर तुझं रक्त शिंपडते, प्रत्येकावर तुझं रक्त शिंपडते, प्रत्येकावर तुझं रक्त शिंपडते, प्रत्येकावर तुझं रक्त शिंपडते, प्रत्येकावर तुझं रक्त शिंपडते. येशू तुझं रक्त शिंपडते. सर्व जे बाहेर आहेत, सर्व जे चर्च मध्ये, प्रत्येकावर येशू तुझं रक्त शिंपडते, रक्त शिंपडते. फायर शांदाराबा रियांदाराबा शिठेरी यांदाराबा रियांदरोबो सुठोरोबो रियांदा. तिला तुझा तुझं सामर्थ्य प्रत्येकावर ओतलंस मी धन्यवाद. ओ अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीय नामात. ओ राबा बा रियांदा राबा शिठेरी यांदा राबा. तिला सर्व बंधनं नष्ट केली, सर्व शाप नष्ट केले, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस आम्ही धन्यवाद. ओ तुझी शांती प्रत्येकाला दिलीस, विसावा प्रत्येकाला दिलास, विश्रांती प्रत्येकाला दिलास. प्रभू तू कार्य करतोस, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी. तुझ्या आत्म्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलंस पिता, मी धन्यवाद, धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा तुला देतो, सर्व आदर तुला देतो पिता, येशूच्या नावात. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियानो, आज आपण बघितलं, ऍक्च्युली आपण बघत आहोत, संडेला आपण बघितलं की पवित्र आत्मा हा किती महत्वाचा. हा जो समय पेंटिकॉस्टचा संडे झाला, आणि हा पूर्ण समय आता मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की 3 समय देवाने नेमलेले. हालेलुया, वलांडन, पेंटिकॉस्ट आणि मंडपाचा सण. आणि या 3 सणांमध्ये परमेश्वर काय करतो? त्याचे आशीर्वाद. तर आता आज आपण डिटेल मध्ये बघितलं आशीर्वाद कसे येतात. पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे, त्याच्या सामर्थ्याने ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस काय होतं? ते आशीर्वाद, ते सामर्थ्य कार्य करायला. हालेलुया. तुम्हाला आणि मला विसावा करायची गरज आहे, विश्रांती करायची गरज आहे. देव कार्य करत आहे. हालेलुया. आणि इव्हन आपण कार्य करतो ते आपण नाही, देवाचा आत्मा आपल्याला. आता असं पण नाही आपल्याला झोपून राहायचं, पण देव शक्ती देतो प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. आमेन. ज्यावेळेस देव कोणती गोष्ट करतो आपल्या जीवनामध्ये, रोज आणि रोज अद्भुत कार्य व्हायला लागतात. आमेन. ओके, याने वेळ आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये देऊया.
याच ब्रदर सुधाकर पुढे येईल. आपले अर्पण, आपले दशमांश देवाच्या राज्यामध्ये देऊया. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. कोणी नव्हतं माझ्यासाठी, लाचार होतो मी. कोणी नव्हतं माझ्या पाठी, एकटा होतो मी. कोणी नव्हतं माझ्यासाठी, लाचार होतो मी. कोणी नव्हतं माझ्यासाठी, आईच्या गरिबी पाहिले मला, अनंत जीवन लाभले मला. आईच्या गरिबी पाहिले मला, अनंत जीवन लाभले मला. प्रभू राजाचं वेड लागलं, कसं झालं मला कळेना. प्रभू ख्रिस्ताचं वेड लागलं, कसं झालं मला कळेना. पापाच्या साखळीत अडकले होते जीवन माझे, सैतानाच्या बंधनात मृत होते जीवन माझे. सर्व पापातून काढले मला, तारण लाभले मला. सर्व पापातून काढले मला, तारण लाभले मला. प्रभू राजाचं वेड लागलं, कसं झालं मला कळेना. कसं झालं मला कळेना. प्रार्थना करूया आपण. पिता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फायर 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 रबा खा रबा रियांदा रबा. पिता तुझी बरकत या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये दिलीस, तुझा आशीर्वाद प्रत्येकावर ओतलास. प्रभू आज आम्ही बघितलं परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. तू म्हटलंस तू सुखी. फायर 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 फायर. तू सुखी होशील. आणि प्रभू तू आम्हाला अब्राहमाला दिले आशीर्वाद दिलास, तू आमचं फार कल्याण केलंस, तुझी कृपा प्रत्येकाला दिलीस. मी धन्यवाद देतो.
सर्व बंधन नष्ट केलेस धन्यवाद, सर्व शाप नष्ट केलेस धन्यवाद. प्रत्येकाला पित्या तुझ्या बरकतीने भरलंस, आशीर्वादाने भरलंस, तुझ्या आत्म्याने भरलंस. आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो पित्या. प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो, येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया.